रजिस्ट्रार तेजस्विनी भिले यांचा देखील मंचावरती आपण सन्मान करतोय. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आमदार पत्नी सौभाग्यवती निकिताताई देशमुख यांचे या ठिकाणी आपण जोरदार टाळ्या. डॉक्टर बाबासाहेब देशमुखांचा वहिनी खाली सोडा घाण दिसते ते कसं वाटतंय ते गावा जाऊ का नका धरो केळ देते सोलून फिरू देते चिरोना. आज उपवास आहे का वहिनी अरे बाय लेकर सांभाळा की नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये. तर आज आम्ही निघालो आहे आमच्या गावी, म्हणजे आमच्या इकडच्या आमदारांचा बड्डे आहे. सो त्यानिमित्त गावाजवळ होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यासाठी मला इन्व्हाइट केलं आहे. सो त्यासाठीच म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच मी गावावरून आली आहे आणि आज परत गावी निघालो आहे. सो मी भैया आणि बबडीला पण सोबत घेऊन जातो आहे. तर बबडीला आत्ताच झोपेतून उठवलं आहे आणि आता डायरेक्ट निघतोच. सकाळचे 8 वाजलेत. बबल्या सकाळी सकाळी आज झोपेतून उठले. का उठली आहे? का उठली आहे ग? कुठे जाणार आहेस तू? कुणाकडे? पाचेगावच्या इकडे. म्हणून सकाळी सकाळी उठली आहे. चला उठ. चल चप्पल घे तुझी बाबा. झोपेतनं उठली आहे तसं बघा, सामान घेऊन हातात पळत आली. आता आम्ही निघतोय. बोलो गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आमचं पिल्लू झोपलं बघा परत. आणि इकडे सकाळ सकाळचं केवढं ट्रॅफिक आहे, कारण विकेंड असल्यामुळं सगळे गावी पळतात आणि एवढं सगळं ट्रॅफिक झालंय. आमच्या बबडीचा फेवरेट म्हणजे उसाचा रस. सकाळी सकाळी बघा उसाचा रस पाहिजे म्हणून अशी नाटक करत होती, पोट दुखते मला माऊ उसाचा रस दे. बस का? बस बस बस. सो दुपारी आल्यानंतर इतका कंटाळा आलेला, जेवण केलं तसं पटपट आवरलं आणि आता जवळपास 6-6:30 वाजलेत आणि आम्ही जो होम मिनिस्टर कार्यक्रम आहे तिकडे निघालोत. सो चलो. हे खूप ट्रेंडिंगला झालं आहे आणि त्याच्यावरती व्लॉग्स असतील, परत डेली लाईफचे व्हिडिओज असतील या पॉडकास्ट असतील, या सगळ्या गोष्टी खूप व्हायरल झाल्या आहेत. तेजस्विनीताई भिले यांना आपण पुढे बोलूयात. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्यांना 300 यूट्यूबला सबस्क्रायबर्स आहेत आणि त्याच आपल्या शोला आलेल्या आहेत. त्यांचे खूप सारे मोटिवेशनल पॉडकास्ट सुद्धा मी ऐकलेले आहेत, बघितलेले आहेत आणि त्या आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झालेत. बोलणार काय मॅम? येस, थोडंसं पुढे एकदा जोरदार टाळ्या मॅमसाठी वाजवूयात आपण. आणि त्यांना कसं वाटतंय ते आहेत का जागे सगळे? थंडी वाजतीये. महिलांचा आवाज कसा पाहिजे? तर किरण दादांनी खूपच छान प्रकारे अरेंजमेंट केलेली आहे आणि स्पेशली आपल्या माता भगिनींसाठी. सो सगळ्यांनी कार्यक्रम एन्जॉय करायचा. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा त्यांच्यासाठी वाजवूयात. तर इतक्या सुंदर अशा कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली म्हणून त्यांचे सुद्धा आभार. आगमन होतंय. विद्यमान लोकप्रिय दमदार कार्य सम्राट आमदार पत्नी सौभाग्यवती निकिताताई देशमुख यांचे या ठिकाणी आगमन. जोरदार टाळ्या. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं. ताईंसाठी एकदा दोन्ही हात वरती करून टाळ्या झाल्या पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या. 900 पेक्षा अधिक प्रयोग ज्या कार्यक्रमाचे झाले, तोच कार्यक्रम अवघ्या काही क्षणामध्ये आपल्या सर्वांसाठी. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक किरण भाऊ पांढरे मित्र परिवार यांच्या वतीनं आयोजित सगळ्यांची दुनिया
आपल्या अंगावरती शेण घेतलं, परंतु तुम्हाला शिकवून एक सुसंस्कृत महिला तयार केली. आज महिला वकील झाली, डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, पंतप्रधान झाली आणि देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचली. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सौभाग्यवती डॉक्टर निकिताबाई देशमुख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आपण या कार्यक्रमाची करतोय सुरुवात. रील स्टार तेजस्विनी भिले यांचा देखील मंचावरती आपण सन्मान करतोय. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे कोळा जिल्हा परिषद गट या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक केराप्पा उर्फ किरण पांढरे यांचं देखील मंचावरती आगमन होतंय. आदरणीय साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. मानाचा फेटा डॉक्टर बाबासाहेब देशमुखांचा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर. लोकप्रिय आमदार भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त शेतकरी कामगार पक्ष कोळा जिल्हा परिषद गट किरण भाऊ पांढरे युवा नेतृत्व आणि मित्र परिवार यांच्या वतीनं आजचा सुंदर असा सोहळा या वैदिक आजच्या 5939 वा माझा हा कार्यक्रम आहे जो मी तुमच्यासाठी साजरा करणार आहे. केळ देते सोलून पेरू देते चिरोना. आज उपवास आहे का? आनंदरावांच्या नावाचं कुंकू लेते करून. धन्यवाद. तुम्ही छान हेअरस्टाईल केली या. हा हे चुकलं नाही, हे सापडलं आहे बाप हरवल्या ती. अरे हा टीव्ही कोणाचा आहे? कलर टीव्ही कोणाचा? वहिनी अरे बाय लेकर सांभाळा की एवढीच का माहिती का आम्हाला? हा बोला नाव. सुरेखा राहुल माळी. हा ते बाई गजरा गुलाबाचं फूल कधी मेळ बसला. फुल प्लास्टिकचं आहे वाटतंय ना? हा प्लास्टिकचं आहे. हा यमुनेची तिरी कृष्णवंत बासरी रावणांचं नाव सांगती सुखी आहे सासरी. बरं. हा या. लक्ष्मी अजित गुळे पाणी घालते तुळशीला वंदन करते देवाला. अजितरावांचं नाव घेते होमेश्वर कार्यक्रमात. प्राजक्ता दत्तात्रय यादव तांब्याची कळशी गुलालाने घातली. दत्तात्रयावांचं नाव घेताना राधाकृष्ण आले. पाचेगाव बोलतो. तिकडं कसं आलते? खेळ खेळण्यासाठी तुमचं अभिनंदन करण्यासाठी तुम्हाला पाहण्यासाठी. आई घाटना मी तरी म्हणलं कॅसेट वाजलंय परवा दिवशी बघितलं ना वाटतं. येस येस येस. हा पुढं
सारिका संतोष घोडके. सासू सासरे मायाळू दीर नंदा हौशी. बांडकुदळ कोण आहे? सासू सासरे मायाळू दीर नंदा हौशी. संतोष पाटलांचं नाव ते घेते बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसा दिवशी. याच बांडकुदळे आहेत ना? तो का ते मागचे म्हणले? आमच्या सीसी मॅडम आहेत. बचत गटांची सी आहेत. वा 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 वा, चांगलं. डाय बी करून आले, कलर तुम्ही येणार म्हणून. बाई कवा वेळ मिळाला काय माहिती. पहिला गेम साधा सोपा सरळ आहे, जो तुम्ही युट्यूबला पाहून आलेला असाल. तर गेम आहे तळ्यात मळ्यात. ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेल त्यावेळेस रस्सीच्या पुढे उडी मारायची. मळ्यात म्हटलं की पाठीमागं. एकदम सोपं आहे. जर कोण एक पुढं एक मागं टाकत असेल तर त्यांना लगेच आमच्या लेडीज बाउन्सर आउट करतील. दोन्ही एकदाच टाकायचे. कसे? तळ्यात म्हणलं की असं, मळ्यात जर एखाद्याने असं टाकलं तरी पण आउट झाले. कळलं? ओम साईराम. एकदा आवाज द्या फक्त. गणपती बाप्पा. रेडी? करू सुरुवात माऊली? रेडी? तळ्यात. व्हेरी गुड, बरोबर आहे. मळ्यात. एक नंबर. तळ्यात. वहिनी खाली सोडा, घाण दिसते ते. कसं वाटतंय ते? गवा जाऊ का? नका धरो. न धरता महाराज साईराम. रेडी? मळ्यात. हा बरोबर. तळ्यात. बरोबर. मळ्यात. ही झाली प्रॅक्टिस. आता मी डबल म्हणलं, जर तुम्ही तळ्यात आहे मी तळ्यात डबल म्हणलो तर मागे नाही जायचं. मी मळ्यात म्हणलो, मळ्यात डबल बोललो तर पुढं नाही यायचं. समजलं ना? रेडी? करू. मळ्यात. मागच्या जण जायचं ते एकदा जावं बरं. उठू नका. खालीवर करू नका, डिस्टर्ब होत आहे. चलो रेडी? ज्यांच्या बाजूला उभं आहे ना त्यांच्याकडे नीट लक्ष द्या. त्यांचा सत्यनारायण उरकायची जबाबदारी माझी. साईराम. तळ्यात उडी मारायची. बरोबर ना? हा रेडी? तळ्यात. उरकला कार्यक्रम. या कडे जाऊ द्या. मग काय तर मारा म्हणलं. मी म्हणलं होतं ना, मी ज्यांच्या बाजूला उभं राहील त्यांचा तळी भरायचा कार्यक्रम पण उरकून घेऊ आपण. वहिनी रेडी ना? मळ्यात. तळ्यात. बरोबर वहिनी? करू सुरुवात. तळ्यात. खाली गेलेल्या साईडने पाठव. जास्त ताणण्याचा अर्थ नाही इथं. सारखं वहिनी. तुम्हाला समजलंय ना काय चाललंय? काय? बरोबर ना? रेडी? मळ्यात. मळ्यात. आता काय JCB उचलायला जाऊ असंच कडे. माझ्याकडे कशाला बघत बसला? हे तळ्यात आहे, हे मळ्यात आहे, विसरू नका. ताई तुम्ही पण बसा, मागच्यांना दिसत नाही. लेडीज ही बिचारी पोलीस आवली अशी उभं. ओके, ज्यांच्याकडे फुगा आहे सगळे हात वर करा. मी चालू म्हणल्याशी चालू करायचं. साडी भारी नाही का? मधली आहे ना? हा रेडी? दुसऱ्याचं फोडायचं चालू म्हणल्यावर, तोपर्यंत नाही. आघ बाई आघ बाई आघ बाई. बाकीचे फुगे दाखव सगळे बाकीचे. गेम सांगतो तुम्हाला सगळ्यांना. मी उभा करणार. उभा केल्यावर मी गाणं म्हणणार. आगं बाई आगं बाई आगं बाई. रमेश बघत आहे. आणि गाणं चालू होईल. गाणं चालू झाल्यावर मी चालू म्हणलं की गेम चालू होईल. गेम आहे आपला फुगा वाचवायचा आणि ह्या गाडीने दुसऱ्याचा फोडायचा.
आलो, अजून कार्यक्रम सुरूच आहे, पण बबडी पण सोबत होती, सो आम्ही आलो. पण इतका छान झाला ना कार्यक्रम, खूप सुंदर झाला. आणि त्यात माझ्या 2 बाउन्सरनी मला खूप जास्त हेल्प केली. खूप पोरं पळून पळून माझ्यासाठी छान छान फुटेजेस वगैरे घेत होते. आणि कार्यक्रम पण खरंच खूप छान झाला, तुम्ही बघितलाच असेल. तर आजचा हा ब्लॉग पण मी इथेच एंड करते. बाकी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूयात अशाच एखाद्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.